आज आपण बनवणार आहोत कोथिंबीर वडी, जी आपण मुलांना टिफिनसाठी पण देऊ शकतो आणि संध्याकाळी खाण्यासाठी पण देऊ शकतो. त्यासाठी आपण बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे. त्यानंतर 1 वाटी बेसन टाकलेलं आहे. त्यानंतर अर्धा वाटी तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. त्याने कोथिंबीर वडी एकदम खरपूस होते. नंतर 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा मीठ टाकणार आहोत. अर्धा चमचा हळद, नंतर जरासं हिंग टाकायचं आहे, त्यामुळे मुलांच्या पोटाला बाधत नाही. त्यानंतर धणे पावडर टाकणार आहोत अर्धा चमचा. त्यानंतर अर्धा छोटा वाटी तीळ टाकणार आहोत. ह्या सर्व वस्तू आपण एकत्र करणार आहोत. थोडं थोडं पाणी टाकून त्याचा डो बनवणार आहोत आणि ते एकदम पातळ नाही बनवायचं आहे. त्याचा आपल्याला एकत्र गोळा करता येईल त्या हिशोबात आपल्याला ते पीठ मळायचं आहे. त्यानंतर कुकरचा भांडा घ्यायचा आहे. त्यानंतर जरासा तेल टाकून पूर्ण कुकरच्या भांड्याला लावून घ्यायचं आहे. त्यामुळे कोथिंबीरचा जो आपण बनवलेला गोळा आहे ते चिकटणार नाही. त्यानंतर गोळे बनवायचे आहेत, छोटे छोटे 2 बनवायचे आहेत आणि गोलाकार आकाराने बनवणार आहोत आपण हे, आणि ते कुकरच्या भांड्यात ठेवायचे आहेत. त्यानंतर त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि कुकर आपण गॅसवर ठेवलेला आहे आणि त्याच्यात पाणी ठेवलेलं आहे. त्याच्यावर खाली जाळी ठेवून नंतर ते भांडं आपल्याला ते ठेवायचं आहे, जे आपण कोथिंबीर वडी ठेवलेली आहे ते. त्यानंतर कुकरची शिट्टी काढायची आहे आणि 20 नाही तर 25 मिनिटं आपल्याला ते शिजू द्यायचं आहे. आता शिजलेलं आहे आपली कोथिंबीर वडी. आपण आता ती काढणार आहोत. बघा, कोथिंबीर वडी आपली झालेली आहे, शिजलेली आहे. आता ती आपण फ्रीजमध्ये नाही तर बाहेर 20-30 मिनिटांसाठी ठेवणार आहोत. कुकरमधून काढल्या आपल्याला कोथिंबीर वडी करायची नाही. जर तशी केली आपण वडी तर त्याच्या आपल्याला वड्या पाडता येणार नाहीत. आता आपण गॅसवर एक तवा ठेवलेला आहे, त्यावर तेल टाकून त्यानंतर कोथिंबीर वडी आपण त्यावर लावलेले आहेत. आता आपण ते दोन्ही बाजूनी चांगली खरपूस तळून घ्यायचे आहेत. आता आपली कोथिंबीर वडी तयार आहे. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.